लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मावळ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजोग वागेरे पाटील हे रिंगणात उतरले आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. अशातच निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांच्या दौऱ्यांना व बैठकांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचाराला देखील जोरदार सुरुवात झाली आहे. गावागावात वागेरे पाटील यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघाची 13 मे 2024 रोजी निवडणूक होणार आहे. त्यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक व प्रचाराची सुरुवात सकाळी 10 वाजता नारळ फोडून करण्यात आली. शेकापचे नेते काशीनाथ पाटील यांच्या वलपिया निवासस्थानी व दत्ता फडके यांच्या मोरबे निवासस्थानी बैठका पार पडल्या. यावेळी निवडणुकीविषयी मतदारांच्या मनात जनजागृती करण्यात आली. तसेच सध्या चालू असलेल्या त्रिकूट राजकारणाविषयी जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांनी पदाधिकाऱ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व मावळ मतदारसंघाच्या संजोग वागेरे पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे सांगण्यात आले. तसेच काँग्रेस नेते आरसी घरत, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, काँग्रेसचे नेते आरसी घरत, मेघनाथ म्हात्रे, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, संपर्क प्रमुख बबन पाटील, शेकापचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा ग्रामीण भागाचा दौरा कसा खाते साहेबांनी घेतला सुरुवात करतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला शिवसेनेचा पहिला उमेदवार होता तो धनुष्यबाणावर लढत होता. आताचा जो उमेदवार आहे आपला आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजयजी वागेरे साहेब, निशाणी आहे मशाल. ही निशाणी लोकांपर्यंत कशी पोहोचेल त्याप्रमाणे त्यांचं परिचय पत्रक काय आहे हे परिचय पत्रक समोर ठेवलेले आहे. हे घेऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण लोकांपर्यंत जर आपण पोहोचलो नाही तर उद्याला लोकसंख्येचा उमेदवार धनुष्यबाणच आहे हे चुकता कामा नये. याची दखल आपण आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी की उद्याला जर आपले उमेदवार निवडून आले नाही तर देशामध्ये सुद्धा बीजेपीची ही एक रचना आहे. जर बीजेपीचं सरकार आलं तर उद्या हुकुमशाही चालू होईल. ही हुकुमशाही काढण्यासाठी आपले नेते उद्धव बाळासाहेब पवार साहेब वगैरे, सोनिया गांधी या लोकांनी ताकद वाढवलेली आहे की प्रत्येक ठिकाणी आपला आघाडीचा उमेदवार, इंडियाचा उमेदवार निवडून आला पाहिजे. हे उमेदवार निवडून का यावं उद्याला ते पंतप्रधान हा आघाडीचाच बसला पाहिजे, इंडिया आघाडीचा. याचा जो विचार करण्यासाठी आपल्याला सगळ्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं काम आपलं आहे. आणि हे पोहोचवत असताना आपल्याला इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येईल, कसा येईल हे आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी जरा एक 30 दिवस महिन्याचे 30 दिवस बाकी आहेत. 30 दिवसामध्ये आपल्याला आता सण येत आहे, रामनवमी आहे आणि बाळासाहेब, आज उद्धव साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत, त्याच्याबरोबर संपूर्ण महाविकास आघाडी, पवार साहेब वगैरे सगळे आहेत, सोनिया गांधी आहे. पण यांना घेऊन आपचे लोक आहेत, यांना घेऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, मशालीचं काम आपण लोकांनी करायचं. आता पाटील साहेब सांगणार आहेत की आपण प्रत्येक गावामध्ये आपलं गट आहे, प्रत्येक गावामध्ये 2-2 माणसं चर्चा करून प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी घेऊन त्यांची न्यायी रचना आपल्याला करायची.
की आपण कशा पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि ते पोहोचत असताना आपण लोकांना कशा पद्धतीने माहिती द्यायची. कारण अगोदरचा जे उमेदवार होते खासदार मार्गे त्यांनी आपल्यासाठी काय केलं, आता जे उमेदवार आहेत त्यांनी जनतेसाठी काय केलं. कारण त्यांची सुरुवात हे राजकारणातच झाली आणि त्यांनी राजकारणाची सुरुवात जमत असताना जर लोकांची काय कामं केली हे आपल्या भागामध्ये माहीत नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे सगळं काही येत आहेत. त्याच्यामुळे 4-5 दिवस जातील, पण थोडस आपण इकडे लक्ष ठेवा आणि हे लक्ष ठेवून आपल्याला वोटिंग मतदान कसं होईल हे आपण सगळ्यांनी जागृततेने राहून काम करा. एवढी मी आशा बाळगतो. रोजी होणाऱ्या 33 मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजय वगैरे पाटील च्या प्रचारासाठी उपस्थित असलेले जिल्हा संपर्क प्रमुख महाविकास आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय बबनदादा पाटील, उपस्थित सन्माननीय व्यासपीठ कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आताच आम्ही गोलकला बैठक घेतली. गोलकला बैठक जोरात झाली. त्या मानाने इतर लोक मला कमी दिसतात, उत्साह कमी दिसते असं मला तरी वाटतंय. तर उत्साह भरण्यासाठी तुम्ही म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे. जोपर्यंत कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण होत नाही तोपर्यंत निवडणुकीला रंगत येत नाही. रंगत यायची असेल तर तुम्ही सर्वांनी याच्यात उत्साहाने उतरलं पाहिजे. आणि म्हणून 13 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी, आता लक्षात ठेवा, पूर्वी 5 वाजेपर्यंत मतदान असायचं, 8 ते 5. आताचं जे मतदान आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी संजय वाघोरे पाटील यांची जी निशाणी आहे मशाल, त्या मशालीच्या समोरचं बटन दाबून त्यांना आपण जास्तीत जास्त मतदान निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही जे पक्षाचे प्रमुख आहोत ते सर्वजण या ठिकाणी निवडणुकीच्या कामाला लागलेले आहोत. तुम्ही इथल्या भागातल्या लोकांनी की आपले जे 4-5 पक्ष आहेत, सेका पक्ष आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, समाजवादी आहे, काही दलित संघटना आहेत, ज्या आपचे काही लोक आहेत, या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या गावांमध्ये असतील तर त्यांची एक बैठक संतोष बोलवली पाहिजे. त्यांची बैठक त्याच गावात बोलवायची आणि एक आढावा बैठक घ्या की बाबा आपण ह्या गावामध्ये किती आघाडी घेऊ शकतो किंवा आपण कुठं कमी आहोत. ह्या पद्धतीनं एक आढावा बैठक तातडीनं सुरू झाली पाहिजे. जसं योगेश तांडेलनी सांगितले, तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. योगेशचा नंबर सगळ्यांकडे आहे, एमराजचा नंबर आहे, आणखीन मोहन कडूंचा नंबर आहे. सगळ्यांचे नंबर एकमेकांच्याकडे आहेत आणि त्या तसे नंबर घेऊन तुम्ही ज्या काही, उदाहरणार्थ आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कुठं शांत बसला असेल, मी नाराज म्हणणार नाही, शांत बसला असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याला चालायला लावू, नंतर धावायला लावू. ही निवडणूक पळण्याची आहे, स्लो चालण्याची किंवा फास्ट चालण्याची नाही, ही धावण्याची निवडणूक आहे. जेवढा आपण वेगाने धावू तेवढा विरोधी पक्षावरती आपण मात करू शकतो. आणि आपल्याला काय, आणि म्हणून हे लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे की अशा माणसांना तुम्ही मतदान करणार आहात का, हा सवाल या ठिकाणी नैनाचा प्रश्न होतो. प्रशांत ठाकूरने काय केलं, सरकार त्याचं होतं, त्यांनी ठरवू शकलं असतं, ते सांगू शकलं असतं ना, ज्या काही लोकांच्या अडचणी त्यामध्ये त्यांनी तो सांगू शकला असता, पण सांगू शकलेला नाही. जे मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंट बसतील त्यांना सर्वांना सूचना करा, मतदान होईपर्यंत आणि पेटी बंद होईपर्यंत, पेटी गाडीत टाकेपर्यंत, हे मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही काय मतदान झाले की ताबडतोब बाहेर निघता, चला 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 चला, अधिकारी सांगते झालं, तुम्ही सांगायचं नाही. जोपर्यंत पेटी सील होत नाही, ही गाडी टाकत नाही, तोपर्यंत पोलिंग एजंटनी ती रूम सोडायची नाही. आता आपल्याकडे 4-5 पक्ष आहेत, 5 एजंट बसवा, काय फरक पडत नाही आपल्याला. आपला विसुंबेचा सरपंच पदाचा उमेदवार कसा पडला माहितीये तुम्हाला?
त्याची खोटी केस काढली, त्याच्या घराजवळ 50 पोलीस बसवले आणि बातमी दिली त्याला अटक झाली. तो अटक नव्हताच आणि तो बाहेर राहिल्यामुळं त्यांनी ज्या मतदार यादीचा अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये त्यांना असं आढळून आलं की ही 500 मतं येणारच नाही. सगळे भीतीपोटी आहेत. आता इकडे बसले, याला कसली भीतीच नाही की मला ईडी लागेल की मला काय लागेल, मला जेलमध्ये लागेल, काय नाही, काय नाही. आमचे 2 नंबरचे धंदेच नाही. त्यामुळे आम्हाला आणि असलं तरी त्यांना आमचा काय फायदा होईल जेलमध्ये टाकून? आम्हाला ज्याचा फायदा होईल त्याच्याकडे ईडी लागते, त्यालाच ईडी लागते, बाकीच्या कोणाला लागत नाही. आमचा काय फायदाच होणार नाही, आम्हाला कशाला ईडी लागतील? म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये जीवाची बाजी करून आता ही पत्रकं दिली, ही पत्रकं तुम्ही कार्यकर्त्यांनी घरोघरी वाटली पाहिजे. कसं नियोजन करायचं तुम्ही ठरवा. मगाशी योगेश तांडेलनी सांगितलं की पत्रक हे प्रत्येक मतदारापर्यंत गेलं पाहिजे. त्याला ही जी निशाणी आहे, मी तुम्हाला सांगतो, सेना विरुद्ध सेना अशी लढाई आहे. आता ते म्हणेल शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, आपल्यामध्ये गफलत होऊ शकतो. म्हणून लोकांना आपल्याला सांगायला लागेल की आपल्या शिवसेनेचा मशाल आहे. लक्षात ठेवा, इथं फार मोठी गफलत होते. 99ला मी जेव्हा उभा राहिलो, दीपा पाटील शिवसेनेचे उमेदवार आणि मी काँग्रेसचा उमेदवार, तेव्हा शेका पक्षाने अशी एक खेळी केली तुम्ही सगळ्या लोकांनी की मदन गोवारीला उभा केला आणि त्याला बाण दिला, बाण, नुसता बाण. शेवटी त्याला काय दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय ना. तशी ह्या देशातली 85% लोकांना आज मोदीच्या याच्यावरती जगण्याचं साधन त्यांनी निर्माण केलं असं लोकांना वाटतं. कुणाचे पैसे आपले देते कोण? मोदी. आणि माझ्याच पैसे दिलेलं मलाच तू काय सांगतो की आम्ही तुम्हाला देतो म्हणून? पण लोकांच्या डोक्यात काय घातलंय? आम्ही 5 किलो धान्य देतो, हे लोकांना सांगितलं पाहिजे. बबनदादा पाटील महाविकास आघाडी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सल्लागार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरसी भाई, हेमराज म्हात्रे, दीपक गरत, बाकीचे सर्व सन्माननीय माझे सोबतीचे कार्यकर्ते आणि आपल्या समोर बसलेले आपले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि या पंचायत समिती गणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते असे धडाडीचे कार्यकर्ते शेकापचे सचिन तांडे, तमाम शिवसैनिकांना माझी एक नम्र विनंती आहे. आपला उमेदवार नवीन नाहीये, इथल्या भागासाठी नवीन आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे वडील महापौर होते, ते स्वतः 2 वेळा महापौर होते, नगरसेवक होते. ते त्या भागामध्ये त्यांचा चांगला हातखंडा आहे कामाचा. फक्त आपल्या 3 मतदारसंघांसाठी कर्जत, उरण आणि पनवेलसाठी ते नौके आहेत, पण शिवसेना नौकी नाहीये. त्याच्यामध्ये पण एक अडचण आपली अशी झालेली आहे की आपला धनुष्यबाण चोरीला गेलेला आहे. तर धनुष्यबाणाच्या ऐवजी आता लोकांना मशाल हे आपलं जे पूर्वीचं बाळासाहेबांनी दिलेलं चिन्ह होतं, त्या चिन्हावर परत लोकांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे. घरोघरी जाऊन जी शिवसेना आहे, ओरिजिनल शिवसेना, ज्याचा आपल्या सर्वांना तुमच्या मनामध्ये, घराघरामध्ये, प्रत्येकाच्या रक्तामध्ये जी शिवसेना सलसलते ती उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे शिवसेना, त्याचा जो चिन्ह आहे ही मशाल आहे. ही मशाल सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवायची आहे. आपण 3 वेळा प्रत्येकाच्या घरात उमेदवाराकडे, प्रत्येक उमेदवाराकडे आपल्यापैकी मी, तुम्ही, कोणी एक असेल जो आपला प्रतिनिधी असेल तो प्रत्येक जण 3 वेळा मतदारापर्यंत पोहोचणार आहे. याची पहिली प्राथमिक फेरी आहे परिचय पत्रक. परिचय पत्रक आपण का देतो आता मी तुम्हाला 2 मिनिटांपूर्वी सांगितलं. वाघेरे 3 मतदारसंघाने नवीन आहेत, तर तुम्हाला ते सांगावं लागणार आहे. संजोगजी वाघेरे आमचे उमेदवार आहेत आणि हे असे आहेत तुमच्या कामाला आगेला धावून येणारे आहेत आणि जास्तीत जास्त वेळ ते आपल्या मतदारसंघात येतील. वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी या मतदारसंघात वावरत होतो, आम्ही जे विभागवारी दौरे करत होतो, त्यावेळी आपले जे खासदार होते, जे गद्दार आहेत, त्यांनी सुद्धा आश्वासन दिले होते की या भागातील विकास कामं होती, लोकांना कामाला लावण्याच्या ज्या सुपरवायझर करणाऱ्यांना 25,000 रुपये द्यायचे. इलेक्शन आले का 2 पॅकेज असतात त्यांचे, त्या भूलतापानं आपली लोक फसणार नाहीत, याची काळजी घ्या.
आणि आपल्या उमेदवाराला त्यांचा जो 50,000चा जो आकडा आहे, जो फुगून सांगतात, तो 50,000वरून त्याला 5,000वर कसा आणता येईल किंवा त्याच्यापेक्षा 5,000 कमी कसा आणता येईल याचा तुम्ही प्रयत्न कराल अशी मी तुमच्याकडे आशा बाळगतो. आणि इथून पुढे काहीही अडचण असेल, कोणी 1 to 1 डायलॉग करू शकता, सांगू शकता. आम्ही तुमच्या विश्वासाला पुढे तडा जाऊन देणार नाही. संजोगजी वाघेरेंच्या वतीने मी आपणास एवढा शब्द देतो आणि इथंच माझे 2 शब्द थांबवतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.